गेलो माहिती नाही, का काय काय करतोय माहिती नाही. त्यामुळे जे माहिती नाही त्या गोष्टी त्यांच्या बाबतीत जास्त घडत आहे. कालच मी एका नेत्याचं, म्हणजे त्याला आता नेता म्हणावं का काय म्हणावं मला प्रश्न पडलाय, की म्हणे दाखवा कोणी खोके घेतले. आम्ही कशाला दाखवायचं? जे तुमच्यामध्ये आता त्याला त्यांचं नाव मी विसरली, अस्वल म्हणतात, कुठचा तर आमदार केसाळ बांगर, त्याने स्टेजवर सांगितलं होतं, त्याने उलट पहिला गौप्यस्फोट केला की 50 खोके मला देत होते, मला 100ची ऑफर आहे पण मी जाणार नाही. हे तिथून प्रचलित झालं. आम्ही नाही म्हटलं, आम्हाला नाही माहिती तुम्ही घेतले की नाही घेतले, पण बांगरांना विचारा. भर सभेत तुम्हीच सांगितलं की 50चे नाही 100ची ऑफर आहे. मग रामदास कदम शेजारी बसतात, विचारा त्यांना, सांगतील ते, प्रूफ मागतात आणि वर काय सांगताय, असं नाही झालं तर भांडी घासा. अरे ती तर तुमच्यावर वेळ आलीच आहे, ती तर वेळ तुमच्यावर आलीच आहे. त्यामुळे ना थोबाड उचकटताना आपलं नक्की स्थान काय आहे आत्ता ते बघा आणि उचकटा. कुठल्याही गोष्टीमध्ये एक नेता म्हणून आपण सगळ्यांना सामोरं गेल्या होता आणि तुमच्या आत्ता ज्या काही भाषा घसरतायत, कुठला एक नेता चिपळूणमध्ये स्टेजवर महिला असताना सांगतो, टिंब टिंब तुझ्या आळा घोडा लावेन. अरे वा, आमचा भर सभेत महिलांचा अपमान करता, कोणाला लावताय घोडे? आणि मग काय होत आहे या महाराष्ट्रामध्ये? ही जर भाषा असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करावं याचंही उत्तर तुम्हीच द्यावं. काल परवा सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. आत्ता डोळे उघडले, आत्ता कुठे उघडले? उलट आत्ता तर मिटलेलेच आहेत. आगे आगे देखो कसे कसे डोळे उघडले जातील. आणि म्हणून या शिवसैनिकांना ज्या पद्धतीने बाळासाहेब असताना अनेकांनी शिवसेना संपवण्याची स्वप्न पाहिली, बाळासाहेब असताना अनेकांना वाटलं होतं मी हे संपूर्ण घेईन. आज निवडणूक आयोगाने जरी दोन्ही पक्षाला एकसारखा न्याय कसा होऊ शकतो, आमच्या पक्षा बाळासाहेब जिवंत नाहीत, पण राष्ट्रवादी ज्यांनी स्थापना केली ते माननीय लोकप्रिय नेते शरद पवार तर आहेत. एकसारखा न्याय म्हणजे झापडं लावून न्याय देत आहेत आणि हे कुठल्याही सर्वसामान्य जनतेला आवडणार नाही. मी महानगरपालिकेवर थोडंसं बोलेन. महानगरपालिका गेल्या 25 नव्हे त्याच्याही आधी महानगरपालिकेचा निधी कधीही कुठल्याही आमदाराला दिला गेला नव्हता. तो या मुंबईकरांचा आणि महानगरपालिकेमध्ये निवडून येणाऱ्या नगरसेवकांना लोकांच्या कामांकरता निधी दिला जात होता. आज आमच्या ठेवी काढून घेतल्या जात आहेत. आज आमचे निधी कोणालाही खैरात म्हणून वाटली जाते. हा प्रशासक म्हणून बसलेला आयुक्त माझ्या भाषेत टिंब टिंब सोडून बसलेला आयुक्त आहे. आणि अशा आयुक्ताला म्हणजे जी काय आपण ज्याला म्हणतो लाज, ती सगळी भाजून खाल्लेली दिसते. आणि ह्या मुंबईचं जास्तीत जास्त कसं नुकसान होईल ह्याकडे लक्ष दिलं जात आहे. आणि म्हणून आत्ता जसं मनोजनी सांगितलं, सावध व्हा. आपण नक्की सावध आहोत. सावध होऊन सावध करा एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.